एका वेळची गोष्ट आहे। एका लहानशा गावात एक म्हातारी राहत होती। साधी, सरळ पण खूपच हुशार। एकदा ती निघाली आपल्या मुलीकडे, पण तिच्या वाटेत होतं एक घनदाट भयावह जंगल। आणि मग काय झालं? भेटले तिला वाघ, कोल्हा आणि अस्वल सारखे भयानक प्राणी। पण म्हातारी घाबरली नाही, तिने वापरली शुद्ध युक्ती। आणि पुढचं ऐका, ही मजेदार आणि शहाणपण शिकवणारी गोष्ट जिचं नाव आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक। चला मग ऐकूया पूर्ण गोष्ट। एका गावात एक म्हातारी राहत होती। एकदा ती तिच्या मुलीला भेटायला दुसऱ्या गावाला जायला निघाली। वाटेत घनदाट जंगल होते। जंगलातून जाताना तिला एक वाघ भेटला। वाघ म्हणाला, म्हातारी, मी तुला खाणार। म्हातारी घाबरली, पण तिने हुशारीने सांगितले, वाघोबा, आता नका खाऊ, मी माझ्या मुलीकडे जाते आहे। तिथे भरपूर खाईन पीन आणि जाड होऊन परत येईन, तेव्हा तुम्ही मला खुशाल खा। वाघाला ही युक्ती आवडली। तो म्हणाला, ठीक आहे, पण परत नक्की ये। म्हातारी पुढे निघाली तेव्हा तिला एक कोल्हा भेटला। कोल्हाही तिला खायला तयार झाला। म्हातारीने त्यालाही तीच युक्ती सांगितली आणि तोही तयार झाला। पुढे तिला अस्वल आणि इतर हिंस्त्र प्राणी भेटले, त्यांनाही तिने असेच सांगितले। मुलीच्या घरी पोहोचल्यावर म्हातारीने झालेला सर्व प्रकार तिला सांगितला। मुलीला काळजी वाटली, पण तिने एक युक्ती काढली। तिने एक मोठा भोपळा आणला, त्याला आतून रिकामे केले आणि म्हातारीला त्यात बसवले। वरून भोपळ्याचे झाकण लावले आणि म्हातारीला सांगितले की, आई, रस्त्यात कोणताही प्राणी दिसला की चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असे म्हणत राहा। म्हातारी भोपळ्यात बसून निघाली। जंगलात तिला वाघ दिसला। वाघाने विचारले, या रस्त्याने कोण गेले का? जाड झालेली म्हातारी परत आली का? भोपळ्यात बसलेली म्हातारी मोठ्याने म्हणाली, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, म्हातारीचे घर दूर। वाघाला वाटले की भोपळा स्वतःच बोलतो आहे। त्याला आश्चर्य वाटले, पण त्याने दुर्लक्ष केले। पुढे कोल्हा, अस्वल आणि इतर प्राणी भेटले, त्यांनीही तेच विचारले। म्हातारीने प्रत्येक वेळी तेच गाणे म्हणून भोपळा पुढे पळवला। शेवटी भोपळा टुणूक टुणूक करत म्हातारीच्या घरापर्यंत पोहोचला। आणि अशा प्रकारे आपल्या हुशारीने आणि मुलीच्या युक्तीने म्हातारीने सगळ्या हिंस्त्र प्राण्यांना चकवले आणि सुखरूप घरी पोहोचली। बोध: संकटाच्या वेळी घाबरून न जाता शहाणपणाने आणि युक्तीने काम केले तर त्यातून मार्ग काढता येतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।